आम्ही पूर्णपणे आता तयार झालेलो आहोत. 2 वाजत आलेले आहेत. आम्ही निघायची वेळ झालेली आहे. म्हणजे जाईपर्यंत काही ना काही पॅकिंग सुरूच असेल, मला माहिती आहे. माझा जो आउटफिट आहे खूप छान असा कॉट सेट आहे. सो येस, लेट्स गो. ही आहे माझी मुलगी पिहू. सो आम्ही निघालेलो आहोत इथून मुंबई एअरपोर्टसाठी. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत सिंगापूरला आणि आम्ही केलेली आहे एअरपोर्टवरून कॅब आमच्या हॉटेलपर्यंत. तर आम्ही चायना टाउन मॉलमध्ये आलेलो आहोत, कारण आमचं चेक इन 2 वाजताचं आहे आणि तिथे रूम्स अवेलेबल नाही आहेत. सो आम्ही फिरतो इथे, नाश्ता केला आणि आता मस्त या मॉलमध्ये आलेलो, जिथे दुकानं पण बंद आहे. 10:30 शिवाय दुकान उघडत नाही इकडे. सो मी फटाफट रूम दाखवून देते. हे आहे वॉशरूम विथ टॉप आणि ही आहे रूम. कबर्ड आहे इथे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला व्ह्यू. वाव, खूप सुंदर असा व्ह्यू मिळालेला आहे. इतकं थकल्यानंतर आता फायनली आम्हाला रूम मिळालेली आहे. मेट्रोचा इझी लिंक पास पण आम्ही घेतलेला आहे. भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात. हॅलो. तर आमचा छान आता आराम झालेला आहे आणि आता आम्ही मरलाईन पार्कला जात आहोत, कारण की आता आमच्याकडे फक्त अर्धाच दिवस राहिलाय. साधारण 5 वाजलेले आहेत. सो आता आम्ही इथे जवळच जे जे आहे 2-3 गोष्टी त्या बघणार आहोत. छान झोप झाली, आता थोडंसं फ्रेश वाटतंय. हे जे दिसते हे आहे आमचं हॉटेल आणि इथून बाय वॉकच आम्ही मरलाईन पार्कला चाललो आहोत. हा आहे इथला क्लार्की एरिया. इतकं प्लेझंट वातावरण झालंय ना, सुटतात पण किती छान दिसत आहे. आणि नदीच्या साईडने असं छान होत चालतं, अजूनच मस्त वाटतंय. तर हा आहे आमचा पहिला स्पॉट मरलायन पार्क आणि मागे आहे ही मरीना बेची बिल्डिंग. या पॉइंटला इतकं छान वाटत आहे, सगळं अनरियल वाटत आहे आणि खरंच म्हणजे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. इथल्या बिल्डिंग्स, इथलं आर्किटेक्चर खूपच सुंदर आहे. स्वतः रात्र होतीये आणि इतकं छान व्ह्यू दिसतोय. वाव. सो फायनली आम्ही रूमवर पोहोचलेलो आहोत आणि आम्ही सबवे खाल्लं, मॅकडीमधला बर्गर खाल्लं. सो मस्तपैकी मॉल फिरून आणि जेवण करून आम्ही आलो तिथून. आणि येस, मेट्रोनी आलो. सो मेट्रोचा पण माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता इथला, तर छान वाटलं मेट्रोनी पण. आणि हा आहे रात्रीचा व्ह्यू. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे आमचं सिंगापूरमध्ये 2nd डे आणि आज आम्ही झालेलो आहोत युनिव्हर्सल स्टुडिओला. थोडासा लेट झालेला आहे आणि आज फक्त आम्हाला युनिव्हर्सल स्टुडिओज करायचा आहे, असा आमचा प्लॅन तरी आहे. लेट्स सी. सो दिस इज माय OOTD. पिस्ता कलरचा हा छान कॉट सेट मी घातलेला आहे. स्लिंग बॅग घेतलेली आहे टॅन कलरची. पिहू मॅडम रेडी झालेल्या आहेत, ज्यांना आउटफिट दाखवायची अजिबात इच्छा नाही आहे, बट क्यूट दिसत आहेत. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत युनिव्हर्सल स्टुडिओला. सिंगापूरमध्ये सगळ्यात जास्त एक्साइटमेंट मला युनिव्हर्सल स्टुडिओबद्दलच होती. फायनली वी आर हिअर. आमचा ऑलरेडी एक्सप्रेस पास काढलेला आहे, त्यामुळे आम्हाला लाईनमध्ये थांबायची गरज नाही. डिरेक्टली स्कॅन करून आम्ही जाऊ शकतो आतमध्ये. सो फर्स्ट राईड आम्ही खूप छोटीशी सिलेक्ट केली होती, एकदम इझी वाली, वॉर्मअपसाठी. आम्ही मिनियनवाली राईड केली. तुम्हाला सांगते इतकी मजा आली ना, वाटलं पण नव्हतं एवढी छान असेल, पण आतमध्ये गेल्यावर जी मजा आली आहे ना. ती कशी वाटली खरं सांग? छान वाटली. दिस वन. सो ही जी राईड दिसती आहे एन्चॅन्टेड एअरवेज, ही आमची झालेली आहे. थोडीशी मोठी होती पण छान होती. आता मी 4D मूवी बघायला जातोय. तुम्ही इथे पाणी पण भरू शकता, जागोजागी ते लागलेलं सॅप्स. 4D राईड वॉज ओके, बट आम्हाला मिनियन लँड जास्त आवडली है ना.
सिम्युलेशन बोट्स चांगली होती राईड, म्हणजे मीडियम आहे, जास्त असं घाबरायचं काहीच नाही याच्यामध्ये. इथे आम्ही घेतला लंच ब्रेक. लंच झाल्यानंतर पुन्हा राईड सुरू केल्या. तर कॅनोपी फ्लायरला एक्सप्रेस पास चालत नाही, पण ते सोडून आता जवळपास 7 ते 8 राईड्स आमच्या झालेल्या आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढच्या राईडसाठी. हायड्रो इलेक्ट्रिक रॅपिड्स असं याचं नाव आहे. 3D सिम्युलेशन गाईज ट्रान्सफॉर्मर्स करून आली मी. 3D सिम्युलेशन असतं याच्यामध्ये, इतकं मस्त, इतकी मजा आली आहे, मला खूप आवडली. मिनियन्स आणि ट्रान्सफॉर्मर्स नक्की करा. त्याच्यानंतर आम्ही जुरासिक पार्क, त्याच्यानंतर कॅनोपी फ्लायर या राईड्स देखील केल्या. खाण्याच्या पण थोड्या व्हरायटीज होत्या, सो त्या पण आम्ही ट्राय केल्या. आमचा पूर्ण दिवस खूप मजेत गेला. आमचं हे डिसिजन खूप छान होतं की अख्खा दिवस आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओला ठेवला. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे आमचा 3रा दिवस आणि आज आम्ही चाललेलो आहोत बर्ड पार्कला. सो आजचा पण दिवस थोडंसं लेट सुरू केलेला आहे आम्ही, म्हणजे साधारण 11 वाजलेले आहेत, आम्ही निघत आहोत. बट काल पण 11 वाजता निघून आमचं म्हणजे इतकं छान फिरून झालं दिवसभर. सो डेफिनेटली आज पण होईल आणि छान झोप झालेली आहे, त्याच्यामुळे थोडं फ्रेश पण वाटतंय. ही आहे पिहू. तर हा आहे माझा आउटफिट ऑफ द डे अँड आय एम ऑल सेट. पिहूनी आज मस्त असा कूल आउटफिट घातला आणि पिहूनी माझी बॅग कॅरी केलेली आहे, मी तिची बॅग थोड्या वेळासाठी मे बी परत एक्सचेंज करू. फायनली आम्ही बर्ड पॅराडाईजला पोहोचलेलो आहोत. तर याच्यामध्ये भरपूर सेक्शन्स आहेत. पहिला सेक्शन आम्ही सुरू केला ज्याच्यामध्ये पेंग्विन्स होते. बुकिंगचं जर सांगायला गेलं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा क्लूकवरनं पण तुम्ही करू शकता. दोन्हीकडे चेक करा, जिथे स्वस्तात तुम्हाला मिळतील तिथून तुम्ही आधीच हे सगळं बुक करून ठेवा. मस्त वाटतंय ना, म्हणजे बाहेर जरी आपण फिरतोय ना तरी पण असं खूप उष्णता जास्त वाटत नाही. तुम्ही कॅप वगैरे घेऊन या आणि इतकी छान ग्रीनरी आहे, झाडं दोन्ही साईडनी तुम्हाला दिसत आहे. वाह, मध्येच आभाळ येते, छान वाटतं. त्याच्यामुळे अजून बालीमध्ये जे बर्ड पार्क बघितलं होतं ना ते पण खूप सुंदर होतं. सो आता अजून मला फिरायचंच आहे, जस्ट सुरुवात केली आम्ही. लेट्स सी. परचे 2 वाजले. मी असे मागे झाडं बघू शकता, पक्ष्यांचे तर आवाज येतच आहेत. पक्षी इतके छान असं मस्त फिरतात त्यांच्या हॅबिटॅटमध्ये असल्यासारखं, ते मला छान वाटलं. हे तू तुझ्याकडेच बघतोय. मोठे मोठे पक्षी दिसत आहेत पण इथे, आणि असे वेगवेगळे एरियाज बनवलेले आहेत, जसं की विंग्स ऑफ एशिया, ऑस्ट्रेलियन आउटबॅक. माझा बेबी पण एक जुना फोन घेऊन फोटो काढतोय. हे ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे फिरून झाल्यानंतर तुम्हाला आराम करायला पण ठेवलेलं आहे, जसं की थकलेले आहात किंवा पाणी वगैरे प्यायचं आहे तर इथे बसून आरामात पाणी वगैरे पिऊ शकता. असे छान पक्षी तुम्हाला जवळजवळ इथे दिसतील, एकदम पक्ष्यांच्या जवळ तुम्ही जाऊ शकता. लहान मुलांसाठी तर खरंच बेस्ट आहे. तर 5 वाजलेले आहेत आणि आमचं बर्ड पॅराडाईज पूर्ण फिरून झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत गार्डन्स बाय द बेला. आम्ही रूमवर आलो, छान फ्रेश झालेलो आहोत आणि लिफ्टमध्ये आहोत आम्ही. खूप मस्त दिसतीये ॲज युजल. घसा खराब झालाय कारण आम्ही खातोय पितोय बट मजा येते का. Here at Gardens by the Way. ऑप्शन्स तुम्हाला दिसतात. क्लाउड फॉरेस्ट, फ्लॉवर डोम वेगळं आहे, सुपर ट्री ग्रूव्ह, OCBC स्काय वे. तर ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आता आम्ही चाललो ते सुपर ट्री ग्रोव्ह आहे तिकडे. थोडंसं मॅप्स वगैरे बघून या, आयदर इंटरनेटवर सर्च करून घ्या किंवा इथं आलं तर मॅप्स मला बघायला मिळतील.
तर इथून थोड्याशा अंतरावरच एक लाईट शो असतो जो खूप छान असतो. बट ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी क्रिसमस होता, सो त्या दिवशी तिथे तिकीट्स सुरू होते घेणं आणि खूप जास्तच तिकीट रेट लावला होता. आय डोंट नो वाय, ते ॲक्च्युली फ्री असतं. बट आम्ही मग ते कॅन्सल केलं आणि छान तिथे फिरलो, जेवण वगैरे केलं, मॅकडी बर्गर खाल्ला आणि चायना टाउन मॉलला आलो, मस्त तिथे फिरलो आणि मग रूमवर गेलो. आणि ही सुंदर आमच्या हॉटेलची लॉबी आहे. आम्ही हॉटेल रूमवर परतलेलो आहोत आणि आता साधारण 10-10:15 वाजलेले आहेत. सो उद्या आमचा जरा लवकर निघायचा प्लॅन आहे, कारण की आज आम्ही थोडंसं लेट केलं. सो मी हे सांगत होते की व्हेजिटेरियन लोकांना पण ऑप्शन्स आहेत तिथे, नॉन व्हेजिटेरियनला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मॅकडी आहे, बर्गर किंग आहे, सबवे आहे, सर्व आहे. आणि व्हेजिटेरियन पण जर शोधले तर नक्कीच सापडतात, त्याच्यामुळे तुम्ही शोधून ते नक्की ट्राय करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीच आहे. इंडियन रेस्टॉरंट्स तर आहेतच. ते इन्फ्रास्ट्रक्चर यांचं खूप छान आहे, मेट्रोचं वगैरे सगळं खूप सिस्टमॅटिक आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे इझी जाते सर्व फिरायला. तर युनिव्हर्सल स्टुडिओ बेस्ट होतं, खूप छान होतं. मला द मम्मी मध्ये मजा आली. द मम्मी म्हणजे इजिप्शियन वालं जे होतं त्याच्यात मजा आली. आणि कॅनोपी फ्लायर ज्याच्यामध्ये एक्सप्रेस क्लास नव्हता, पण आम्ही नॉर्मल ट्रान्सफॉर्मर्स आणि मिनियनलँडचा जो शो आहे खूपच आम्हाला आवडला. म्हणजे खरंच सांगली इतका छान होता तो, ते दोन्ही. चला मी आता झोपते लवकरात लवकर आणि उद्या तुम्हाला भेटते. हॅलो एव्हरीवन, सो आज आहे आमचा इथला 4था दिवस. आज आहे थर्सडे आणि आज आम्ही झू बघायला चाललेलो आहोत. सो काल बर्ड पॅराडाईज केलं, कालच प्लॅन होता बट पॉसिबल नाही झाला. ये रिस्पी हो. आता आज थोडासा लवकर निघायचा प्लॅन केला होता, साधारण 9 वाजलेले आहेत आता आणि आम्ही निघतोय. सो फटाफट जातो आणि तिथे तुम्हाला भेटते. आधी आम्ही आलेलो आहोत रिव्हर वंडर्सला, ते कम्प्लीट करून मग झूमध्ये जाणार आहोत. हे आपला इंडियाचा पण सेक्शन आहे. मला फारच छान वाटते, तुम्ही बघू शकता इतके मोठे मोठे बीचेस आहेत ना, खूपच सुंदर दिसत आहे. रिव्हर वंडर्स ॲक्च्युली तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. ॲक्वेरियम सारखा आहे बऱ्यापैकी आणि पांडाज आहे. ॲमेझॉन रिव्हर क्वेस्टला आलेलो आहोत. $5 इथं वेगळं तिकीट घेतलेलं आहे आमच्याकडून. इट वॉज फन, पण मला असं वाटतं की लहान मुलांसाठी जास्त बेटर आहे. जर तुम्ही मोठे लोक जात असाल तर हे तुम्ही स्किप केलं तरी चालेल. झाल्यानंतर ॲक्च्युली आम्ही आता सिंगापूर झूला चाललेलो आहोत. दुपारची वेळ झालेली होती. खूप मोठं झू आहे. सगळ्यात आधी छान वाघ आम्हाला दिसला, त्याच्यानंतर इथे एलिफंट शो सुरू होता. यांचे शोज असतात, सो ते टायमिंग एकदा चेक करून घ्या जर मुलांना शोज बघायला आवडत असतील तर. त्याच्यानंतर इतके सारे मोठे मोठे कासव मी फर्स्ट टाईम पाहिले. खूप प्राणी दिसले छान. सो जर तुम्हाला आवडत असेल तर भरपूर वेळ काढून जा, कारण इथे पण भरपूर वेळ लागतो फिरायला. ते तुम्ही बघू शकता छान असे छोटे छोटे झुले लावलेले आणि इथे मी मस्त बसली आहे, कारण आमचं झालंच होतं जस्ट फिरून, थोडंसं राहिलं होतं. बट एका ठिकाणी परत आम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिसली लहान मुलांसाठी. सो पिऊला जायचं होतं, सो ती आणि तिचे बाबा गेलेले आहेत आणि इथे छान चिल करते. मला खूप आळस आला, खूप कंटाळा, खूप थकली आहे आणि असं वाटतं इथे असं पाय टाकून मागे मान टाकून झोपून जावं, इतकं चालावं लागतं. ॲक्च्युली आज मी याला कड्या घातल्या आणि 8,000 स्टेप्स झाल्या आज माझ्या. काल आमच्या जवळपास 20,000 स्टेप्स झाले होते. माय गॉड, इतक्या स्टेप्स काल चाललो आहे आम्ही, काय सांगू. आणि खरंच थकून गेली आता. तर हे दोघं ॲक्टिव्हिटी करायला गेले होते आणि हे लोक गेले, तर हे लोक ॲक्टिव्हिटी करायला, हे लोक तर माघारी $30 तिकीट होतं, माघारी येऊन गेले आणि बाबा म्हणतात त्याच्यापेक्षा मी इथे छान, मला असं वाटलं आता मी अर्धा तास बसणार इथे आणि हे लोक येऊन गेले. मग मी डोळ्यात पाणी येईपर्यंत असली. आज
सॉट डन विथ आवर सिंगापूर झू. आणि 5 तसं तर 4:30लाच आमचं उरकलं होतं, 4लाच आमचं झालं होतं सगळं. बट आम्ही थोडंसं टाईमपास करत बसलो आणि आता आम्ही जाणार आहोत मरीना बेला. सो इथून आम्ही फटाफट तिकडे जायला निघतो आहे. मी इथे मरीना बे सँड्सला आलेलो आहोत आणि दोघी इतक्या पटकन फ्रेश झालो वॉशरूममध्ये जाऊन, कारण की सकाळच्याच ड्रेसवर आम्ही आलो. ॲक्च्युली आम्हाला चेंज करायची इच्छा होती, बट हॉटेलमध्ये जाऊन परत सगळं म्हणजे केलं असतं तर खूपच वेळ झाला असता. सो आम्ही इथेच पटकन चेंज करून घेतलं दोघींनी. आम्ही 56th फ्लोअरवर आलेलो आहोत आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते. तुम्ही इथून व्ह्यू बघू शकताय. ॲक्च्युली मोबाईलमध्ये तितका चांगला नाही दिसत आहे मला असं वाटतं, जेवढा स्वतःच्या डोळ्यांनी तिथून मस्त वाटत होता. अमेझिंग व्ह्यू आहे. पूर्ण सिंगापूर इतकं छान दिसत होतं इथून. खरंच मजा येत होती. वरती तुम्ही बघू शकताय छान खायला वगैरे पण आहे आणि आम्ही नंतर समोसा पण खाल्ला होता तिथे बसून आणि तो मस्त पण होता. तर हा मरीना बे स्काय पार्कचा ऑब्झर्वेशन डेक ॲक्च्युली बघण्यासारखा आहे. तुम्ही तिकीट काढून या. शक्यतोवर संध्याकाळचे 6च्या नंतरच या, म्हणजे तुम्हाला थोडासा असा रात्रीचा लाइटिंग व्ह्यू पण दिसेल, जो खूप छान वाटतो. डेफिनेटली हे अट्रॅक्शन कव्हर करा. मी आत्ताच आलेलो आहोत लिटल इंडियाला. सो आता मी प्लॅन केला आहे की भूक पण लागली आहे, छान वरण भात खायची किंवा असं इंडियन खायची इच्छा होती आहे. म्हणजे इथे मिळतं आहे बऱ्यापैकी, बट स्टील असं वाटतं की एखाद्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाऊन खावं. सो लिटल इंडियाचा आम्ही प्लॅन केला आणि आलेलो आहोत. थोडंसं वॉक करतो, ते पोहोचले की मी तुम्हाला दाखवतेच. सो हे जे आहे हे मुस्तफा सेंटर आहे आणि हे लिटल इंडियाचा एरिया आलेला आहे हा. आणि ॲक्च्युली हे खरंच लिटल इंडिया वाटतं. मी इथे येऊन विसरून गेले की मी सिंगापूरमध्ये आहे आणि इथे सर्व छान इंडियन गोष्टी मिळतात आणि इंडियन रेस्टॉरंट्स देखील आहेत. तर इथे एका छान इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही मस्त डिनर केला आणि इथे फिरत होतो थोडा वेळ आणि त्याच्यानंतर हॉटेलवर परतलो आणि असे 4 दिवस आमचे कसे गेले कळालं पण नाही. सो नेक्स्ट व्लॉगसाठी स्टे ट्यून्ड. थँक्यू फॉर वॉचिंग अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.